नमस्कार, आपण पाहत आहात लोकसेवा लाईव्ह न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील खोकुर्डे पडवळवाडी येथील शोभा शंकर खटाटे या महिलेला तब्बल 5 ते 6 वर्षांपासून असलेल्या जटेतून अखेर मुक्ती मिळाली आहे। 14 मे 2026 रोजी कोल्हापूर येथील आकारबाग ताराबाई पार्क येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विनामूल्य जटा निर्मूलन केले। मानसिक तणाव, आजारपण आणि अस्वच्छतेमुळे त्यांच्या डोक्यात ही जट तयार झाली होती। सुरुवातीला तब्येत बरी नसल्यामुळे केस विंचरले गेले नाहीत आणि नंतर ती देवीची जट असल्याचा समज समाजात पसरला। त्यामुळे अनेकांनी जट काढण्यास विरोध केला। तरुण वयातच पतीने साथ सोडल्यामुळे आणि लहान मुलांची जबाबदारी आल्याने त्या मानसिक तणावाखाली जीवन जगत होत्या। काळानुसार ही जट वाढत जाऊन जवळपास 1.5 ते 2 किलो वजनाची झाली होती। यामुळे त्यांना झोप न लागणे, डोके जड होणे आणि सतत अस्वस्थता जाणवत होती। डोळ्यांच्या ऑपरेशनवेळी डॉक्टरांनी जट काढणे आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबियांनी विविध ठिकाणी चौकशी केली। काही ठिकाणी जट काढण्यासाठी 5,000 रुपये आणि देवीला अभिषेक करण्याची अट सांगण्यात आली। मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य नसल्याने अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधण्यात आला। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जट काढताना डोक्यातील खवट्या, जखमा आणि अस्वच्छता दूर केली। यावेळी किरण गवळी, गीता हसूरकर आणि सीमा पाटील यांनी हे कार्य पार पाडले। याबाबत बोलताना सीमा रामदास पाटील यांनी सांगितले की देव कुणाच्याही डोक्यात जट निर्माण करत नाही। अस्वच्छता, आजारपण आणि अज्ञानामुळे जटा तयार होतात। समाजात आजही अंधश्रद्धेमुळे अनेक लोक भयग्रस्त जीवन जगत आहेत। अशा व्यक्तींना जटमुक्त करून त्यांना नवजीवन देण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करत आहे। जटमुक्त झाल्यानंतर माऊलीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून कार्यकर्त्यांनाही समाधान मिळाले असून समाज अंधश्रद्धेमुक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व्हावा यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। लोकसेवा लाईव्ह न्यूज, कोल्हापूर।